दिस इज द सो आता आपला दुसरा दिवस आहे, दुसरा म्हणजे ॲक्च्युली चौथा दिवस आहे. आपण मुंबईकडे निघालो आहे. सगळी तयारी झाली, आपलं सामान वगैरे लोड झालेलं आहे. बॅग वगैरे नीट लावली आहे, बंजी कॉर्ड वगैरे पण नवीन घेतली आणि एक्स्ट्रा पण घेतली आहे, मस्त मजबूत मिळाली आहे. तर आता गाडी आपली कोल्ड म्हणजे माझं फिरून वगैरे सगळं झालं. ॲक्च्युली नाश्ता करायला गेलो होतो तसं बाईक आपली दिसते. हे मी एक फ्लॅशर्स लावले होते की ब्रेक लागले होते, कारण का ही टेल लाईट दिसत नाही रात्रीच्या टाईमला, आतमध्ये जाते. तर हे दोन एक फ्लॅशेस लावले होते, त्याच्यामुळे ब्रेकिंग वगैरे झाली की नीट कळून येतं. तर या सॅडल बॅग थोड्याशा बघा ना, खालती एका साईडला खालती यायला लागले, आता जुन्या झाल्यात. मला वाटतं नवीन काहीतरी करावं लागणार ह्याच्यामध्ये. तर आता आपण नाश्ता करायला जातो सगळ्यांबरोबर. नाश्ता तर मी तर केला आहे, पण बाकीच्यांना करायचं बाकी आहे. चला आता फटाफट नाश्ता करून मुंबईकडे निघूया. तर वेळ झाली आहे 12:45 झालेत. तर पोचायला 12 तास आहेत आपल्याला. जर तुम्ही कधी इंदोरला वगैरे येत आहेत तर इकडे हॉटेलची खूप लफडी आहेत. तर हे हॉटेल आहे हॉटेल मीरा पॅलेस. तर इकडचे ॲक्च्युली स्टाफ पण खूप चांगले आहे, रिस्पॉन्स वगैरे खूप चांगले आहे. रात्रीचे आम्हाला 2 वाजता पण हे लोकांनी जेवण वगैरे अरेंज करून दिलं, जेव्हा आम्ही हॉटेलची जी गडबड झाली होती चेक इनच्या टाईमला. तर हे हॉटेल मी तर सजेस्ट करीन, फॅब हॉटेल्सवरती पण अवेलेबल आहे आणि ह्याचे साधारण रेट 1200च्या आसपास वगैरे आहेत. 1200-1000पर्यंत आम्हाला मिळाले आहेत. तर हे आहे हॉटेल मीरा पॅलेस. याचं हवं तर मी लोकेशन जे आहे ते मी आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये ॲड करून टाकेन. मी इंदोरला वगैरे येत आहे, तुम्हाला स्टे करायचं तुम्ही इकडे करू शकता नक्की. हॉटेल्स रूम्स वगैरे क्लीन आहेत, चांगले नवीन हॉटेलच आहे. इंदोरला बाय बाय करूया, मुंबईकडे वळूया. आज मी जरा ग्लव्ज घातलेत, म्हटलं बघूया यार काय होतं, काय फरक पडतो आहे. ॲक्च्युली ग्लव्ज घातल्यावरती जरा कॉन्फिडन्स पण चांगला येतो आहे मला आज, माहिती नाही का. एवढे दिवस तरी येत नव्हता, कारण का ग्रिपच मिळत नव्हती मला. आज जरा ग्रिप वाटते. तर त्या लोकांचा नाश्ता आला इकडेच करून जस्ट बाजूलाच. आता निघालो आहे आपण. पेट्रोल भरायचं आहे, गाडीचं पेट्रोल पूर्ण संपलं आहे, रिझर्वला आली आहे गाडी. साधारण रिझर्वपर्यंत येईपर्यंत 300 किलोमीटर चालते आहे गाडी. आता टोटल आपली ट्रिपचे किलोमीटर झाले 9,444 1000 किलोमीटर होतील. चला आता पेट्रोल भरूया आणि मग फटाफट पुढे निघूया. एकदम टॉपपर्यंत भरून टाकलं याने. टोटल गेलं 1120 रुपये, 10 लिटर, 10.30 लिटर. ट्रिप ए तर ही आपली फुल जर्नीची ट्रिप आहे. ट्रिप बी आपली 319 किलोमीटर, म्हणजे 10 एक साधारण, म्हणजे हेच साधारण मिळतं आहे 32-31-31चा ॲव्हरेज मिळतं आहे. ही रिसेट करून टाकूया. आता आपण इकडनं बघूया किती किलोमीटर चालते, परत एकदा कळेल आपल्याला. पण साधारण 31-32चा ॲव्हरेज मिळतं आपलं. आपण मला वाटतं मेन सिटीच्या इकडनं थोडं बाहेर येतो आहे, म्हणजे आलो आहे ऑलमोस्ट. आता इकडनं हायवेला कनेक्ट होईल हा रोड. आता हा राईट आहे इकडनं आपल्याला. तिकडे पण ट्रॅफिक दिसतं आहे, बापरे ट्रॅफिक जास्त आहे. नशीब तेवढं गरमी नाही आहे, नाहीतर हालत बेकार झाली असते एवढ्याला, कारण का सिटीमध्ये ट्रॅफिक आहे बऱ्यापैकी. आणि आज मंडे आहे तर मोस्टली सगळे वर्किंग वगैरे आहेत. तर आता आपला पहिला टोल आला आहे, इंदोरचा आहे. तर हे लोक लाईनीमध्ये नाही, लाईन नाही आहे नशीब. कधी कधी लाईन एवढी लांबी होते की खूप वेळ जातो मग या लोकांना निघायला. पण निघायला आता जस्ट. आणि आता मस्त मोठा मोकळा रस्ता येणार आहे, आरामात 100वरती 80 ते 90च्या आसपास ठेवणार आणि मस्त क्रूज करत गाडी ऐकत जाणार आहे. आणि टेम्परेचर पण चांगलं आहे, तसं बऱ्यापैकी आहे. गरमी अजिबात होत नाही आहे आणि थंडी पण अजिबात वाटत नाही. तर मस्त एकदम परफेक्ट टेम्परेचर आपलं चालू आहे. गाडी पण मस्त चालू आहे, तशाच वाईबची गाणी चालू आहेत आणि आपण या रोडवरती मस्त क्रूज करतो आहे, मजा येते. तर आपलं इंदोरवरनं मुंबईचं डिस्टन्स आहे साधारण 590 किलोमीटर, म्हणजे हॉटेलपासून 590 किलोमीटर होतं. आता साधारण मी ह्याच्यात 14 म्हणजे 20 किलोमीटर मी कवर केले असतील. 12 तास दाखवत होतं मला. तर ते जेवण वगैरे हॉल्ट वगैरे घेऊन थोडासा लेट होऊ शकतो. मग पण बाईकनी कवर होतं, गाडीचा थोडासा लेट होतो कधी कधी. लेटची जे काय असेल ते. आता डायरेक्ट जेवायचा विचार केला आहे, आता पण नाही ते पण 4-5च्या नंतर. तर आम्ही तिघही लाईनीमध्ये आहेत पहिल्यांदा, नाही तर मग सगळे तिघं आम्ही वेगळे वेगळे झालेलो असतो. सगळ्यात पुढे मल्हार आहे, त्याच्या पाठी कल्पेश आहे ऑलक्रोजमध्ये आणि लास्टला मी आहे हिमालयनमध्ये. एवढ्या वेळ पुढे मागे करत होतो. तर मल्हार पुढे निघून गेलं आहे आणि मी पाठी आहे आता.
कारण का कल्पेश बरोबर चालवतो मी, जरा मजा पण येते, टाइमपास पण होतो काय काहीतरी करायला. आम्ही दोघं चालवत असतो बाईकवरती तर एकदम रापरूप पवत जात असतो, बाकी काय करायला मिळतच नाही. म्हणून मी आता थोडंसं आरामात जातो आहे. आता पुढे मागे आम्ही करतो आहे. ही माउंटन्स बघा कसे मस्त वाटतात. ॲक्च्युली आज लाईट आहे ना परफेक्ट आहे, तर त्याच्यामुळे थोडे व्हिडिओज वगैरे पण मला वाटतं चांगले असतील. तर मला तर बघता नाही ते, पण माझ्या हिशोबाने तरी चांगले येत असतील सगळे व्हिडिओज. सो ही आहे नर्मदा रिव्हर. किंवा काय मस्त ब्ल्यू कलर एकदम पाण्याचा वगैरे वाटतोय, मस्त वाटतंय. तर येताना आपण मला तिकडे काळोखात होतं, तर मला येताना काय कळालं नाही. आता मी बोर्ड जस्ट वाचला तेव्हा मला दिसलं नर्मदा रिव्हर आहे ही. आता आपण महाराष्ट्राच्या बॉर्डरवरती आलो आहे. MP महाराष्ट्राची बॉर्डर आली आहे. म्हणून आता इकडे हे जे ट्रक्स वगैरे उभे आहेत सगळे तेच दिसत आहेत एंट्री पॉईंटला, सगळी चेकिंग वगैरे होणार यांची. हे ग्लाउज घालायला काय ना, पण इकडे सगळं लागतं आहे मला आतमध्ये. नेक्स्ट टाइम जरा चांगले ग्लाउज विकत घ्यायला पाहिजे, नाही तर मग असा त्रास होतच राहणार आहे. ॲक्च्युली ग्लाउजमध्ये कम्फर्टेबल वाटतं आहे, स्किन वगैरे ड्राय नाही पडत आहे, तर चांगलं वाटतं आहे. आता सगळ्यात पार्टी मी थांबलो आहे, मी राहिलो आहे. तर बघूया लोकांना सगळ्यांना फोन करून कुठे आहे करून, कारण का मला पण थोडा चहा नाश्ता काहीतरी प्यायचं मन करतं आहे. 100 किलोमीटर 137 किलोमीटर झाले टोटल आपले रूमवरनं निघून. रूम ना ॲक्च्युली टोटल 137 किलोमीटर झाले आहेत आपले फ्यूल भरल्याच्या नंतर, आणि त्याच्या अगोदर 20. आणि हे बघा हे काय, हे आय गेस विंडमिल्सचे जे फॅन्स आहेत ते आहेत, पण एवढे मोठे, एवढा मोठा फॅन असतो बापरे. एवढे मोठे विंडमिलचे फॅन तर मी पहिल्यांदा बघितले असते. सेंधवा टोल नाक्यापर्यंत आलो आहे आम्ही. आता म्हणजे MPच आहे अजूनपर्यंत, क्रॉस तर नाही केलं आहे मी बॉर्डर. मगाशी ते फक्त RTOची चेकिंग, ती बॉर्डर कुठे माहिती नाही मला. बघू आता बॉर्डर आल्यावर ते कळेलच कधी ते. आता पुढे थांबायचा विचार केला, थोडासा चहा कॉफी काहीतरी ब्रेक घेणार आहे. माझा पण घसा वगैरे सुकला, जरा पाणी वगैरे पिऊन. अरे MH48 आपल्या इकडची गाडी आहे. सो हे असे छोटे छोटे घाट आहेत. आपण कोकणात आल्याच्या नंतर हे घाट नाही वाटत आपल्याला. ॲक्च्युली कोकणातले घाट पण आता ऑलमोस्ट संपूनच गेलेत. थोडेफार एक तर कशेडीचा घाट उरला तेवढाच आहे. मुंबई अजून 415च्या आसपास किलोमीटर्स बाकी आहेत. 400 किलोमीटर जेव्हा येईल तेव्हा मी थांबले राहतात. ते लोक थांबले नाही थांबले तर माहिती नाही, पण मी थांबतो आता. कारण का ऑलमोस्ट 170 किलोमीटर्स झाले आहेत. तर आता हॉटेल कृष्णाच्या इकडे थांबलो आहे आम्ही. जसं इकडे समोरच होता आणि तेवढ्यात या लोकांना सगळ्यांना बघितलं, इकडेच थांबले होते, जस्ट उतरलेच होते. आता इकडे बघू थोडाफार नाश्ता वगैरे करून मग आपण पुढे कंटिन्यू करूया. फोनची पण बॅटरी पूर्ण डेड आहे. इकडे लावतो चार्जिंगला कुठेतरी, चार्ज करून मग आपल्याला गाणी पण ऐकायला मिळते. आता आपलं जेवण वगैरे झालं आहे. थोडं जास्त हेवी झालं जेवण. आता लवकर काय थांबायची गरज नाही. तर आता वेळ झाली आहे 5:39, 5:30 वाजले आहेत. सनसेट पण आता होईल थोड्या वेळातच. आणि काळोख झाला की सनसेट पण आता थोड्या वेळातच होईल. इथे झाला सनसेट की जरा थंड वाटेल तर चालायला पण मजा येईल. अजून 8.5 तास दाखवत आहेत. 400 किलोमीटरच्या आसपास बाकी आहेत. सन बघा काय मस्त वाटायला लागला. आता सनसेटचा वेळ झाला आहे. कलर्सफुल यायला लागले. आता थोड्या वेळाने मस्त कलर्स येतील आसपास. 380 किलोमीटर आहेत मुंबई. 380 किलोमीटर्स बाकी आहेत आपल्या मुंबईसाठी. लेट तर जबरदस्त होणार आहे. आता वाजले 6, तर एक्सपेक्ट टाईम तिकडे दाखवतो आहे आमचा 2 वाजताचा रात्रीचा. खूप लेट होणार आहे आम्हाला घर. त्याच्यामध्ये पण मध्ये कुठे जेवायला थांबलो, मध्ये काय थांबलो तर मग तो पण लेट होणार. पण तरी साधारण माझ्यामध्ये 2पर्यंत पोहोचतो आम्ही सगळं हॉल्ट वगैरे घेऊन सुद्धा. पण लेट्स सी आता किती वाजता पोहोचतात. म्हणजे बॅटरी ठेवायला पाहिजे, कारण का मला व्हिडिओ एंडच करता येत नाही. मी घरी पोचतो बॅटरी डेड झालेली असते माझी. सनसेट आता झालं ऑलमोस्ट, जात आलं एकदम लास्टचे. हार्डली 2 ते 3 मिनटं उरली आहेत. कलर मस्त कडक वाटतो, एकदम कडक.
जसा सूर्य खाली जाईल मला थांबावं लागेल, कारण की मी ब्लॅक टेंटवाला वायझर घातलं आहे. ते वायझर काढावं लागेल आपल्याला, ट्रान्सपरंट लावायला लागेल. आणि वायझर माझं काय गाडीमध्ये, आणि गाडी आपली पाठी आहे, तर जरा वेळ थांबावं लागेल. ॲक्च्युली मला ब्लॅक कॉफी पण प्यायची आहे, थोडं आळसासारखं झालेलं आहे मला, तर ते पण करून घेता येईल. अरे एक मस्त एक कॉफी पिऊया. ही कोणती तरी कॉफी दिली आहे, स्ट्रॉंग कॉफी. ब्लॅक कॉफीसाठीच मस्त आहे. झोप जरा येत होती म्हणून मी कॉफी बनवायला घेतली. आता पेट्रोल परत फुल केलं आहे. 733 रुपीज, 7 लिटर गेलं आणि बाईक चालली आहे 225 किलोमीटर त्याच्यामध्ये. ॲव्हरेज किती होतं आहे बघावं लागेल मला पण. एक कुन्नू त्यांच्याकडे पण अजून ग्लास असेल, ग्लास आहे ना कोटा कल्पेश बस. अरे किधर है? 225 डिवाइड बाय 7, 32. म्हणजे हे साधारण 32च ॲव्हरेज मिळते. कशी पण चालवा गाडी, आतमध्ये सिटीमध्ये झाला, हायवेमध्ये झाला, 32 ॲव्हरेज आपला कॉन्स्टंटच आहे. आता वेळ झाली आहे 6:28. अजून 357 किलोमीटर बाकी आहे. 7.5 तास लागणार आहेत. अरायवल टाईम 1:54 दाखवत आहे. धुळे जवळचा टोल आला आहे हा. महाराष्ट्र MP बॉर्डर असं का लिहिलं आहे काय माहिती नाही मला, बट धुळे जवळ आलं आता. त्याचं बॉर्डर एक्झॅक्टली कुठे आहे मला पण कळत नाही आहे आता. एनिवेज आता जरा टेम्परेचर वगैरे मस्त आहे, थंड झालेलं आहे आता. आणि बाईकचं इंजिन पण थंड राहिलं ना की जरा परफॉर्मन्स चांगला वाटतो मला याचा. मी काल ऑब्झर्व करत होतो की जर 39 डिग्रीज आहे आता, जर 30च्या आसपास डिग्री जेव्हा काल होतं ना, तर 30 डिग्रीच्या इकडे व्हायब्रेशन वगैरे खूप कमी झाले होते गाडीचे. जरा वायझर क्लिअर करायचे होते म्हणून थांबलेलो. लाईट्स येते समोरून, तर भरपूर सारी लाईट येते स्क्रॅचेसच्यामुळे. तर आता वायझर वगैरे झालं, जरा पुसून क्लिअर दिसतंय आता. आणि जरा लाईट्स वगैरे पण क्लीन करून घेतल्या. लाईटवरती पण माती होती, तर लाईट्स क्लीन करून घेतल्या. चला आता परत जर्नी स्टार्ट. टोलला का क्रॉस केला की थांबायचं मन करतंच काय माहिती नाही का. तर आपल्याकडे भरपूर तासात जायला, भरपूर ट्रॅव्हल करायचं बाकी आहे आपलं. आणि सीन झाला असा की डिस्क माझी ना खराब होती, जरा थोडीशी वर खाली होती, तर त्याच्यामुळे आता मला ब्रेकिंग नाही मिळत आहे बरोबर. ब्रेक मारायला मला गिअर शिफ्ट खाली करून वगैरे करावं लागतं आहे. आता ब्रेकचं काय करू तर नाही शकत, घेऊन जावी लागेल. लागत आहेत ब्रेक, नाही असे नाही, बट जेवढे लागायला पाहिजे तेवढे नाही लागत आहे. 50% लागत आहेत. इवन ब्रेक पॅड मी रत्नागिरी राईडच्या अगोदरच टाकले आहे त्याचे. तर डिस्क खराब झाले आहे, त्याच्यामुळे मला वाटतं नवीन पॅड पण खराब झाले असतील. आता नाशिक यायला साधारण 50-60 किलोमीटर बाकी आहे. त्याच्या आधी हा कुठला तरी घाट आला आहे, नाव मी बघितलं नाही, काळोखात की दिसत पण नाही आहे. चालवायला तर धमाल येते, थंड झालं, मस्त वातावरण. अरे 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 वातावरण पण मस्त थंड झालं आहे. अजून आपल्याला भरपूर जर्नी करायची. आता वाजले 8:30, 2 वाजेपर्यंत आपल्याला ट्रॅव्हल करायचं आहे. तरी आता मी खूप कंटिन्युअसली सर्च केलं चांगला. पेट्रोल भरल्यापासून 111 किलोमीटर चालले आहे, म्हणजे हे कंटिन्युअसली चाललेलं आहे किलोमीटर. फक्त मध्ये एकदा ते फक्त वायझर क्लीन करायला थांबलेलं बस तेवढंच, त्याच्या व्यतिरिक्त काहीच नाही. माझं असं टार्गेट आहे की नाशिकपर्यंत जाऊन डायरेक्ट थांबू. बघू, लेट्स सी. नाशिकपर्यंत झालं तर जरा अर्धा तास तरी मी ब्रेक घेईन. अरे बापरे, हा ट्रक बघा, शरीर केवढं, सामान केवढं, काय घेऊन काय जात आहे तेवढं. ही हॅरियर आपल्या बरोबरच आहे, खूप वेळ झाली. मला वाटतं MP पासून आमच्या बरोबरच आहे ती. झाला सुसू ब्रेक आपला कंप्लीट. तर मला ॲक्च्युली जॅकेट हवं आहे, तर मी त्या लोकांना गाडीमध्ये जॅकेट आहे एक, तर गाडीवाल्यांना फोन केला आणि सांगितलं जरा थांबा यार, मला जॅकेट द्या. आता कसारा आणि इगतपुरीच्या इकडे हालत टाईट होऊन जाईल, एवढी थंडी असेल.
आता मी बोलतोय तरी पण माझ्या वायझरवरती पूर्ण फॉग येतोय. मुंबई 153, माझं घर आहे 140 काहीतरी असं अराउंड आहे. चला आता हे जॅकेट घातलं आपण, खूप स्वच्छता, थंडी नाही वाजणार आहे. माझ्या रायडिंग जॅकेटला लायनर वगैरे काय आहे नाही, त्याच्यामुळे थंडी वाजते त्याच्यामध्ये. एक आतमध्ये टी शर्ट होतं, जाताच्या टाईमला मस्त मी दोन घातलेले होते, पण यावेळेस दुपारी यायचं आहे म्हणून मी घातलं नाही काय. आता वेळ 11:30 झाली. आपण आहे कसारा घाटाच्या आतमध्ये उतरतोय. नशीब मी हे जॅकेट घातलं, मला हे जॅकेट घालून सुद्धा पण आतमध्ये थंडी वाजते. एक लाईट बघा खाली पडली आपली, हे बघा त्याचा स्क्रू पण उडाला. 2 स्क्रू होते, एक राहिला होता, आता तो एक पण गेला वाटत, हा पडलाय. आता याला थांबून जरा बघतो, इकडे कुठेतरी वरती ठेवायला लागेल गेल्या वेळेसारखं. त्याला इकडचं नशीबच खराब आहे, ही लाईट लावून पण वापरता नाही आली बरोबर काय. ॲक्च्युली आता हॉटेलमध्ये थांबायचा विचार केला कुठेतरी, पण मला आठवत नाही जे हॉटेल मला माहिती आहे ते किती लांब आहे. तोपर्यंत थांबू, काय करायचं. चलो का इकडनंच ठीक आहे. चल सेफ आहे आता. आता रात्रीचे 2 वाजल्यात, आम्ही जेवायला बसलो होतो. मी काय शूट नाही केलं, एवढा वैताग आलेला की काय बोलू आता मी. तर आता निघालो आपण घराच्या दिशेने. अजून 2 तास दाखवत आहेत मला बोरिवलीसाठी, म्हणजे तसं बघायला गेलं तर सकाळचे 4 वाजतील पोचायला घरी. पण बघूया आपण लवकरात लवकर 3:30 पर्यंत जरी ॲटलिस्ट पोचूया, ना तर मग खूपच उशीर होऊन जाईल. आता वेळ झाली आहे 3:30, 3:30 झाले सकाळचे. आणि आता आपण पोचलो आहे बोरिवलीमध्ये, माझ्या घराच्या इथे. जस्ट एंट्री केली हायवेवरनं आतमध्ये. तर ही राईड तर फुल धमाल तशी तर होती स्टार्टिंगला, पण नंतर मग खूप उशीर झाला म्हणजे ॲक्च्युली आहे तर तसं मी टायमिंगच्या हिशोबाने ती साधारण 2 वाजता निघालो होतो आणि आता 3:30 झाले, तर 1.5 तास आपला जास्त झाला आहे जेवणामध्ये आणि हे सगळ्यामध्ये वगैरे तर होऊनच जातं तेवढं. आणि तेवढं कवर पण झालं आहे मी तर, म्हणजे असं काय हे नाही आहे, रिग्रेट नाही आहे की यार खूप टाईमपास केला किंवा खूप स्लो झाली गाडी असं काहीतरी. आपल्याला डिनर करायला येताना साधारण 1-1.25 तास लागला, त्याच्यामुळे थोडा वेळ झाला. पण बाकी तसं बघायला गेलं तर राईड फुल धमाल होती. मला असं झालं की कधी एकदा जातो आणि झोपतो आणि परत हे एवढं सगळं सामान आहे. 3 बॅग आहेत, त्या 3 बॅगा काढायच्या, त्या काढायच्या म्हणजे अजून मोठा त्रास आहे. चला आता हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा. आपल्या चॅनलला नवीन आहे तर तुम्ही सबस्क्राईब करू शकता आपल्या चॅनलला, आणि सबस्क्राईब कराच असं माझं म्हणणं आहे. थोडा आपल्याला सपोर्ट मिळेल आणि तुम्हाला पण आमचे चांगले कंटेंट, चांगले ट्रॅव्हल्स, चांगले मोटो व्लॉग्स, चांगले ट्रॅव्हल डेस्टिनेशन, आम्ही कसं ट्रॅव्हल केलं, काय केलं ते सगळं तुम्हाला डिटेल्समध्ये मिळेल. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा. आपल्या गावी कोण असेल रत्नागिरीमधला वगैरे असेल तर त्यांना शेअर करा. आपला रत्नागिरीचा जो व्हिडिओ होता कोकणातला तो सुपर डुपर हिट झाला आहे व्हिडिओ. त्याला एक साधारण 45,000 व्ह्यूज झाले आहेत आणि मला खूप म्हणजे असं मनापासून थँक्यू बोलायचं तुम्हाला लोकांना की एवढे सगळे लोकांनी आम्हाला सपोर्ट केला आणि माझ्या चॅनलला एवढा ग्रोथ मिळाला त्या व्हिडिओमुळे. चला आता आपण भेटूया असंच कुठल्या तरी चांगल्याशा व्हिडिओमध्ये नेक्स्ट ट्रॅव्हल प्लॅन घेऊन. तर हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचं मनापासून थँक्यू.